महायुतीचं खातेवाटप ठरलं. येत्या 24 तासामध्ये अंतिम शिक्कामोर्तब होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांमध्ये संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार. महायुतीमध्ये गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार. शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत. ठाकरे फडणवीसांच्या भेटीनंतर सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया. ठाकरेंनी फडणवीसांची भेट कशासाठी घेतली हे बघावं लागेल. ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपद मागू नये. निवडणुकीमध्ये काय काय बोलले होते ते त्यांनी आठवावं. संजय शिरसाटांची टीका. फडणवीसांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट. ठाकरेंची नार्वेकरांशी काही वेळ चर्चा. आपल्याला कोणाच्याही वैयक्तिक भानगडीमध्ये पडायचं नाही. सत्ताधाऱ्यांमध्येच मोठी अंतर्गत नाराजी, पण तुम्ही एकजुटीने राहा. उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित आमदारांना सल्ला. विधानसभा अध्यक्षांपाठोपाठ आता विधान परिषद सभापतीपदही भाजपकडेच. राम शिंदे आज अर्ज दाखल करणार तर सभापतीपदासाठी शिवसेना आग्रही होती. येवल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये भुजबळांची खतखत बाहेर. काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही. भुजबळ संतापले. निर्णय प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग शून्य. फक्त तिघेच निर्णय घेतात. छगन भुजबळांचे अजित पवार, तटकरे आणि पटेलांवर आरोप तर शिवसेना काँग्रेस पवारांकडून मला विश्वासात घेतलं जायचं असंही विधान. सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वाहनही रहना. छगन भुजबळांनी अद्याप संपर्क केला नाही, पण ते अधूनमधून संपर्कात असतात. भुजबळांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचं सूचक वक्तव्य. मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कुणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय पक्षप्रमुखांचा असतो. छगन भुजबळांची अजित पवारांवर उघड नाराजी. मनोज सरांगेंच्या विरोधात भुजबळांचा वापर झाला. ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलं. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. छगन भुजबळांचा राज्यपाल पदासाठी विचार केला जाऊ शकतो. मुनगंटीवार यांनाही मोठं स्थान मिळेल. भाजपचे आमदार आशिष देशमुखांचं वक्तव्य. भुजबळांचा अध्याय संपवण्याचा निर्णय, मात्र भुजबळ संपणार नाहीत. मराठा विरुद्ध ओबीसी वादात भुजबळ लढले आणि त्यांचाच पत्ता कापला. आव्हाडांचा महायुतीवर निशाणा. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक. अजित पवारांच्या बारामतीसह राज्यातील अनेक भागांमध्ये समर्थकांचं आंदोलन. अजितदादांविरोधात जोडे मारो आंदोलन करू नका. शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात. भुजबळांचा दादांना टोला तर आज भुजबळ कार्यकर्ता मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. अजित पवार अधिवेशन काळामध्ये नॉट रिचेबल. अजित पवार 2 दिवसांपासून अधिवेशनामध्ये अनुपस्थित. दादा राज्यपालांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गेले नाहीत. गायब होण्याची अजित पवारांची जुनी सवय. अजित पवार कुठे आहे ते पहाटे पहा. उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना टोला. अजित पवार विधिमंडळ कामकाजात मध्ये सहभागी होणार. थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं दादा नागपूरमध्ये आराम करत होते. अजित पवार दिल्लीला गेल्याच्या बातम्या चुकीच्या. सुनील तटकरेंची माहिती. आम्ही राजकारणामध्ये मंत्रिपदासाठी आलेलो नाही. घाम गाळणाऱ्यांना न्याय देण्यासाठी आमचा संघर्ष. मंत्रिपदावरील प्रश्नावरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. नागपुरातून दिलीप वळसे पाटील निघाले. आणखी एक आमदार हिवाळी अधिवेशन सोडून माघारी. मंत्रिपद न मिळाल्यानं मागाठाण्याचे ठाकरे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे नाराज. हिवाळी अधिवेशन सोडून प्रकाश सुर्वे मुंबईमध्ये परतले. सूत्रांची माहिती. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील. तानाजी सावंत यांच्या नाराजीच्या प्रश्नावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया. सुधीर मुनगंटीवार जेपी नड्डांची भेट घेण्याची शक्यता. आज किंवा उद्या भेट होण्याची शक्यता. मुनगंटीवारांची नड्डांसोबत फोनवरून चर्चा. सूत्रांची माहिती. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर डोळे लायटरनं जाळले आणि मृतदेहावर उड्या मारत नाचले. एक गुंड पोलिसांच्या संरक्षणामध्ये खुलेआम धमक्या देतो. वडेट्टीवारांचे गंभीर आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध. कराडची चौकशी करा. सगळे धागेदोरे बाहेर येतील. जितेंद्र आव्हाडांची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करा. आरोपी आणि वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्ड तपासा. अटक न झाल्यास मोठं आंदोलन करणार. आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक. लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेच्या वेळेला वाल्मिक कराडांनी आमचं काम केलं. वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत. धनंजय मुंडे संतापले. मस्साजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट.
केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. संतोष देशमुख प्रकरणातील हॉटेलमधील दुसरा व्हिडिओ समोर. सीसीटीव्हीमध्ये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आधीपासूनच हॉटेलमध्ये बसल्याचं व्हिडिओतून समोर. विरोधी पक्षातील नेते आज परभणीला जाणार. जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवारांची माहिती. तर आज अधिवेशनामध्ये परभणीच्या मुद्द्यावर चर्चा. विरोधी पक्ष नेतेपदावर एकत्र बसून चर्चा केली तर चांगलं. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक प्रस्ताव दिला असेल तर काही बोलणार नाही. ठाकरे फडणवीसांच्या भेटीवर पटोलेंची प्रतिक्रिया. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर मशीन. फडणवीसांनी केलेल्या एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचं उत्तर. आवडती न करता सगळ्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचं अनुदान द्या. उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सल्ला. लाडकी बहिणी योजनेमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश करावा. विधानसभेत भाजपा आमदार प्रवीण दटकेंची मागणी. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. कुणबी नोंदी शोधण्याचं काम पुन्हा सुरू करा. 25 जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर पुन्हा उपोषण. मनोज जरांगींचा सरकारला इशारा. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांची शिवसेना विधिमंडळाच्या विधान परिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती. सभागृहामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया. फेरमतमोजणीसाठी रोहिणी खडसे आणि ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार. फेरमतमोजणी होणार नसल्यानं न्यायालयामध्ये धाव. कल्याण रेल्वे स्टेशन बॉम्बने उडून देण्याची अफवा. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसात फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. धुळ्यात कडाक्याची थंडी. पारा 4 अंशांपर्यंत घसरला. बेघर गरजू नागरिकांना पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींकडून ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचं वाटप. जळगावातील हायटेक शेतीचा नवा हुंकार. कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांची गर्दी. राज्यभरातील शेतकरी दाखल. बळीराजाला तज्ज्ञांच्या माध्यमातून प्रात्यक्षिक. श्री गुरुदेव मोठे बाबांचा 14वा पुण्यस्मरण सोहळा. धुळ्याच्या शिंदेखेड्यातून निघाली भव्य शोभायात्रा. 12 वर्षानंतर कार्यक्रम शिंदेखेड्यामध्ये पार पडणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार आणि दलित मित्र पुरस्कार प्राप्त समाजसेवकांना स्वातंत्र्य सैनिकांच्या सोयी सुविधा लागू करा. पुरस्कार संघाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जळगावच्या कुऱ्हेपानाचे गावातील राधो माध्यमिक विद्यालयाला माजी विद्यार्थ्यांकडून 2 वॉटर कूलर भेट. 1986-87च्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम. जळगावच्या अमळनेर प्रांताधिकाऱ्यांना विविध संघटनांकडून परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन. दोषींवर कारवाई करून त्यांचं नागरिकत्व रद्द करण्याची मागणी. मुंबईमध्ये जीएसटी विभाग संघटनेकडून बेमुदत धरणा आंदोलन. प्रलंबित मागण्यांसाठी जीएसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जालना जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा तुटवडा. रब्बी हंगामातील पिकं खताअभावी धोक्यात येण्याची शक्यता. कृषी विभागाच्या कारभारावर शेतकऱ्यांचा संताप. भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 253 रस्त्यांची दुरवस्था. दुरुस्तीसाठी 43 कोटी निधीच्या उपलब्धतेचा प्रस्ताव सादर. धाराशिवमध्ये ग्राहकांना खरेदीवर पॉइंट न दिल्यानं कापड दुकानदाराला 10,000चा दंड. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कारवाई. जालना जिल्ह्यामध्ये नाफेडकडून जवळपास 27 कोटी रुपयांची सोयाबीन खरेदी. बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्यानं नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत बीओटी तत्वावर नवीन भाजी बाजार बांधकामाचा प्रस्ताव प्रलंबित. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार. सभापतींची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव. जिल्ह्यामध्ये 35,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी. भंडारा जिल्ह्यामध्ये शासकीय आधारभूत केंद्रावर बारदाण्याअभावी धान खरेदी ठप्प. धान उत्पादक शेतकऱ्यांना फटका. वाशिम जिल्ह्यामधल्या बाजार समित्यांमध्ये मूग आणि उडदाची आवक घटली. बाजारामध्ये केवळ 20 क्विंटल मूग तर 70 क्विंटल उडदाची आवक. कापसाला अपेक्षित भाव नसल्यानं जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून कापसाची साठवणूक. भोकरदन आणि बदनापूर तालुक्यामध्ये हजारो क्विंटल कापूस घरातच पडून. यवतमाळच्या बोदगव्हाणमध्ये कापूस चोरीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवला. कापूस आणि सोयाबीनला त्वरित भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक. कांद्याचे भाव 800 रुपयांनी गडगडले. गोंदिया जिल्ह्यामध्ये 27,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. 26 कोटी 29 लाख रुपयांचा निधी प्राप्त. बीडच्या परळी तालुक्यामध्ये नाफेड मार्फत सोयाबीन मूग खरेदीला सुरुवात. नाफेड केंद्रावर सोयाबीनला 4,892 रुपये भाव. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांकडून कापूस जाळत निषेध. कापसाला 10,000 तर सोयाबीनला 6,000 रुपयांचा भाव द्या. शेतकऱ्यांची मागणी. सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये वारणा पट्ट्यामध्ये वानरांचा धुमाकूळ. शेतातील भाजीपाला पिकं वानर सेनेकडून फस्त.
परभणीच्या पाथरी तालुक्यामधल्या बोरगव्हाणमध्ये घराला आग, संसार उपयोगी साहित्य आगीमध्ये जळून खाक. नवी मुंबईतल्या रबाळे रेल्वे स्थानकाजवळच्या भुयारी मार्गावरील पत्र्यांना भीषण आग, अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. राज्याच्या विविध शहरातून कार चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. ठाणे स्टेशन परिसरातील ज्वेलरीच्या दुकानामध्ये जबरी चोरीची घटना, शटर तोडून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने केले लंपास. बीडच्या अंबाजोगाईमध्ये मोटरसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद, चोरट्यांकडून 19 मोटरसायकल जप्त. गोंदियातील पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी. कराडमध्ये शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे कर्नल संभाजीराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन, प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गर्दी. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधल्या निमगावमध्ये केशर आंबा कार्यशाळेचं आयोजन, आंबा उत्पादक निनाद पाटलांच्या बागेमध्ये कार्यशाळेचं आयोजन. सोलापूरमध्ये परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ डीपीआय पक्ष आक्रमक, बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याची मागणी. गोंदियामध्ये काँग्रेसचं ईव्हीएम विरोधात आंदोलन, आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची काँग्रेसची मागणी. गाभा कसोटीचा शेवटचा दिवस, भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, गाभा कसोटीची ड्रॉच्या दिशेनं वाटचाल. संसदेमध्ये एक देश एक निवडणूक विधेयक रखडलं, विधेयकाच्या बाजूनं 289 मतदान तर विधेयकाच्या विरोधात 198 मतदान. लोकसभेत एक देश एक निवडणूक विधेयकाला इंडिया आघाडीचा विरोध, भाजपचे लोक हुकुमशाही आणण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत, सपाचा आरोप. एक देश एक निवडणूक होता कामा नये, मतदानाची प्रक्रिया पारदर्शक असायला हवी, मत कुणाला देत आहोत हे आपल्याला कळायला हवं, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. कर्नाटकात वक्फ मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये नवा वाद, मंत्री प्रियांका खरगे यांचा भाजप प्रदेशाध्यक्षांवर लाच दिल्याचा आरोप, चौकशीची मागणी. मोदींच्या सोशल मीडिया पोस्टवर बांगलादेशचा आक्षेप, 1971चं युद्ध भारताचा विजय होता, पंतप्रधानांची पोस्ट. तर 1971चं आमचं युद्ध, भारत हा फक्त मित्र देश होता, युनुस यांचे सल्लागार आसिफ नजरुल यांची फेसबुक पोस्टमधून टीका. हसीना सरकार पडल्यानंतर पहिला विजय दिनी ढाका इथे भारतविरोधी घोषणा, भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणाऱ्या युद्ध स्मारकाचं काम बंद. संसद परिसरामध्ये काँग्रेस खासदारांकडून हातामध्ये खाकी बॅग धरत अनोखं आंदोलन, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात केंद्र सरकार मूक भूमिकेत असल्याचा आरोप.